नमस्कार. कृपा सिंधू स्वामी परिवारात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक भक्त एक परिवाराचा भाग आहे आणि आपल्या या परिवाराचे कुटुंब प्रमुख आणि सर्वेसर्वा स्वामी आहेत. चला तर मग स्वामींच्या कुटुंबाचा भाग होऊया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मीचे व्रत याविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. तुमचं महालक्ष्मीचं व्रत सुरू होतं, पण काही कारणाने एक गुरुवार चुकला आणि मग मनात भीती आली. देवी रागवेल का? व्रत मोडेल का? दोष लागेल का? जर हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महालक्ष्मीचे व्रत म्हणजे फक्त पूजा नाही, फक्त नियम नाहीत, तर घरात सुख, शांती, समृद्धी टिकवण्यासाठी केलेली भक्ती आहे. मार्गशीर्ष महिना हा स्वतः लक्ष्मीचा महिना मानला जातो. या दिवशी महालक्ष्मी आई स्वतः सर्वांच्या घरामध्ये सारखी जवळ असते. तसेच मार्गशीर्ष महिना हा स्वतः भगवान श्री विष्णूंना प्रिय महिना आहे. म्हणूनच या महिन्यात केलेली पूजा, दान, धर्म, व्रत यांना सहस्त्रगुणित फळ मिळते असे मानले जाते. गुरुवार चुकला तर दोष लागतो का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण त्याचे उत्तर आहे नाही. महालक्ष्मीच्या व्रतात दोष संकल्पना नाही. देवी नियम पाहत नाही, भाव पाहते. आजारीपणा, घरची अडचण, मासिक पाळी, मानसिक थकवा या कारणाने व्रत चुकलं तर ते पाप नसून मानवी मर्यादा आहेत. देवी तुम्हाला विचारत नाही, एक गुरुवार का चुकला? देवी पाहते, तुमच्या मनात माझी जागा काय आहे? जर मनात श्रद्धा आहे, तर चुकलेला दिवसही कृपेचा भाग मानला जातो. जर एखादा गुरुवार चुकला, तर पुढे काय करावे? पुढचा गुरुवार नेहमीप्रमाणे चालू करावा. व्रत तिथूनच पुढे चालू ठेवावे. मनात अपराधाची भावना ठेवू नको. जर तुमची इच्छा असेल तर एक अतिरिक्त दिवा लावा. 11 वेळा श्री महालक्ष्मी देवे नमः असा जप करा किंवा एक नारळ अर्पण करा. तसेच जर शेवटचा गुरुवारी तुम्ही 2 घट बसवू शकलात तर बसवू शकता. मार्गशीर्ष महिना संपल्यावर लगेचच पौष महिना सुरू होतो. त्यामुळे आपल्याला शेवटचा गुरुवार पौष महिन्यात करता येत नाही. कारण आपल्या समाजामध्ये पौष महिन्यात कोणत्याही प्रकारचे पूजाविधी किंवा चांगला कार्यक्रम करत नाही. त्यामुळे आपण शेवटच्या गुरुवारी 2 घट बसवावेत आणि त्याचे रीतसर उद्यापन करावे, असेही तुम्ही करू शकता. पण लक्षात ठेवा, हे एक बंधन नाही, ही एक आपली भावना आहे. जिथे भीती आहे, तिथे भक्ती नसते. महालक्ष्मी व्रत हे भयमुक्त साधना आहे. आई आपल्या लेकरांच्या चुका मोजत नाही, ती फक्त त्यांचं प्रेम पाहते. जर तुमचं व्रत चुकलं असेल, तर मनात एकच ओळ ठेवा. माते, माझी चूक तुझ्या पदरात घे आणि माझी वेडीवाकडी सेवा मान्य करून घे. मार्गशीर्ष महिना हा सुख, शांती, समाधान, समृद्धी, आनंद, भरभराट देणारा महिना आहे. या काळामध्ये महालक्ष्मी माता आपल्या घरात वास करत असते, असे आपण मानून चालत असतो. त्यामुळे जरी एखादा गुरुवार चुकला, तरी भयमुक्त राहा, काळजी करू नका आणि सांगितलेल्या गोष्टी करत राहा. हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशी माहिती भीती दूर करते आणि भक्ती शुद्ध करते. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.